तर एक मोठी बातमी बघूया। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सवाल केला। माझ्या बदनामीला जबाबदार कोण असा सवाल पीडित तरुणीनं केला। अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गडेला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जातेय आणि या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला। त्यावेळी पीडितेनं अधिकाऱ्यांनाच काही सवाल केले। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। वैभव, काय माहिती याबद्दल? श्वेता, स्वारगेटच्या बलात्कार घटनेनंतर पीडित तरुणी जी आहे तिची बदनामी करणारे काही रिपोर्ट्स जे आहेत ते माध्यमांमध्ये आलेले होते, ज्याच्यामुळे ही पीडित तरुणी प्रचंड व्यथित झालेली होती आणि याला जबाबदार काही अधिकारी जे आहेत, पोलीस अधिकारी, त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती अतिशय बेजबाबदारपणे केलेली काही खासगीतली वक्तव्य असतील किंवा गृहराज्यमंत्र्यांनी जाहीररित्या केलेलं स्टेटमेंट असेल, या सगळ्यामुळे या घटनेच्या भोवती एक संशय निर्माण झालेला होता आणि त्यातून पीडित तरुणीची समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावरती बदनामी झाली होती। या सगळ्या घटनेमुळे व्यथित झालेल्या तरुणीने काल जेव्हा गुन्हे शाखेचे अधिकारी तिची चौकशी करायला, घटना कशी घडली याची चौकशी करायला गेले, हा तपास ताब्यात आल्यानंतर त्यावेळी या तरुणीनं तिला या पोलीस अधिकाऱ्यांना सगळं सोडा, माझ्या बदनामीला कोण जबाबदार आहे, मी तक्रार देऊन चूक केली का, असे प्रश्न विचारले, ज्याच्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी सुद्धा निरुत्तर झालेले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये पीडित मुलीचं डबल विक्टिमायझेशन झालंय। 2 वेळा तिला या त्रासाला सामोरं जावं लागलंय, एकदा बलात्कार होताना आणि दुसऱ्यांदा बदनामीच्या वेळी। त्याच्यामुळे तिच्या बाबतीमध्ये अत्यंत सहानुभूतीने विचार करायला हवा असं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं खासगीत म्हणणं आहे। यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदार प्रतिक्रिया या संदर्भामध्ये दिलेल्या होत्या, त्यावरून ही मुलगी जी आहे ती संतापलेली असल्याचंही गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी खासगीमध्ये बोलताना सांगितलं। मात्र एखाद्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये समाजाची मानसिकता कशा पद्धतीने बदलते आणि पीडित महिलांचं पुन्हा शोषण कसं होतं ते या प्रकरणातून समोर आलेलं होतं। त्यामुळे आता तरी या पीडित मुलीकडे सहानुभूतीने बघताना तिला न्याय मिळायला हवा अशी अपेक्षा आहे। बिलकुल वैभव, अगदी बरोबर आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।